उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ठिकठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। भाजपच्या बंडखोराने उमेदवारी मागे घेऊ नये यासाठी समर्थकांनी चक्क उमेदवाराला राहत्या घरात कोंडून ठेवलं। नाशिकमध्ये सुद्धा त्याच प्रकारची पुनरावृत्ती झाली। नाशिकमध्ये तर अधिकृत आणि बंडखोर उमेदवार यांच्यामध्ये मोठा राडा झाला। बघूयात त्याविषयीचा रिपोर्ट। उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस, शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेला हाय व्होल्टेज ड्रामा। हा हाय व्होल्टेज ड्रामा आहे कार्यकर्त्यांचा, बंडखोरांचा, उमेदवारी हुकलेल्यांचा। नाशिक आणि नागपूरनं आज हा गोंधळाचा नवा अंक पाहिला। नाशिकमध्ये उमेदवारीनं हुलकावणी दिलेल्या वंदना बिरारी आपली उमेदवारी मागे घेण्यासाठी आल्या। मात्र तिथं भाजपाचे अधिकृत उमेदवार बाळा शिरसाट आणि वंदना बिरारी यांच्यात वाद झाला आणि वादाचं रणकंदन झालं। उमेदवारी मागे घेण्याआधीचा हा कलगीतुरा थेट एकमेकांचे पक्षातले संस्कार काढण्यापर्यंत गेला। शिवीगाळ केली असं त्यांचा आरोप काहीच झालेलं नाहीये, कुठल्या प्रकारचा हल्ला झालेला नाहीये आणि ते एक आमचे ज्येष्ठ नेते आहे, त्यांच्यासोबत ऑलरेडी आधी काम केलेलं आहे। आमचा असा कुठल्या प्रकारचा वैर नाही किंवा उमेदवारीवरून पण कुठला वैर झालेला नाहीये। आमच्या ते आपसातला विषय आहे, असा कुठलाही काही प्रकार नाही। आम्ही आधी बिरारीने 30 मध्ये उमेदवारी मागितली होती। पक्ष बोलला तुम्ही 31 मध्ये उमेदवारी घ्या। त्याच्यात त्याला उमेदवारी मिळाली, त्याला त्याचा आसुरी आनंद झाला आणि आसुरी आनंदासाठी त्याने आज तो आम्हाला खजील कसं होता येईल याचा त्याने प्रत्यय दाखवला आणि त्या प्रत्ययाला मी विरोध केला, म्हणून त्यांनी यांना बच्चाबच्ची सुरू केली। दुसरीकडे नागपुरात बंडोबांचे बंड शमवताना पक्षाच्या आमदारांपासून सगळ्यांची पळताभुई थोडी झाली। नागपूरच्या प्रभाग 13D मध्ये भाजपानं किसन गावंडे आणि विजय होले यांना एबी फॉर्म दिला। मात्र ऐनवेळी गावंडे यांना अर्ज मागे घ्यायला सांगितला। मात्र कार्यकर्त्यांना ही गोष्ट रुचली नाही आणि त्यांनी गावंडे आणि त्यांच्या कुटुंबियांना घरात बंद करून बाहेर टाळं ठोकलं। जसजशी अर्ज मागे घेण्याची डेडलाईन जवळ येत होती तशी भाजप नेत्यांची धडधड वाढत गेली। अखेर शिष्टाईसाठी आमदार परिणय फुके पुढे आले। त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि गावंडे यांना मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी घेऊन गेले। आश्वासावर जगणारा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता नाही। असा कार्यकर्ता जर असेल तर तो स्वार्थी झाला। स्वार्थी कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीत नाहीये, पक्ष शिस्त मोडणारा कार्यकर्ता नाही। माझी विनंती आहे सर्व कार्यकर्त्यांना, मला इथनं जाऊ द्यावं। मी माझ्या माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक आहे, त्या बैठकीत जे काही होईल मी तुमच्याशी आल्यानंतर बोलतो। मला जाऊ द्या। मुख्यमंत्र्यांनी समजूत काढल्यानंतर किसन गावंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। किसन भाऊंलाही या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि मला 100% खात्री आहे की किसन भाऊ हे पक्षाचा आदेश पालन करतील। ते अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहे, मागच्या 30-40 वर्षापासून भारतीय जनता पार्टीच्या संघटनेत ते काम करत आहे आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचं कामकाज कसं चालतं, भारतीय जनता पार्टीमध्येचा आदेश पालन करावंच लागतं हे त्यांना माहिती आहे आणि 100% ते भारतीय जनता पार्टीचा वरिष्ठांचा आदेश पालन करतात। उमेदवार कोंडून ठेवल्याचा प्रकार नाशिकमध्येही घडला। अपक्ष उमेदवारी भरल्यानंतर माघार नको म्हणून ज्ञानेश्वर काकड यांना कार्यकर्त्यांनी घरात बंद करत दार साखळ दंडानं बंद करून ठेवलं होतं। निष्ठावंतांना डावलल्याचा संताप तिथेही दिसून आलाय। काकड तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। ज्ञानेश्वर काकड तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।
थोडक्यात बंडोबांचं बंड थंड करताना सर्वच राजकीय पक्षांच्या नाकी नऊ आले होते. त्यातून मानापमान आणि रंगलेले हाय व्होल्टेज ड्रामा थंड झाले. काही अर्जही मागे आले. पण जिथे बंडखोरी अजूनही आहे तिथला हाय व्होल्टेज ड्रामा आता खऱ्या अर्थानं सुरू झालाय. नाशिकहून किरण ताजने आणि नागपूरहून जितेंद्र शिंगाडेसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.